जय गुरु माणिक. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज लेकरांच्या सुट्ट्या संपल्या होत्या. लेकरं जाणार होते. चहा पाणी करून सगळं ऋतू आवरत होती. तिची बॅग वगैरे भरत होती. कपडे आवरले. यानंतर मी सुद्धा स्वयंपाकाचं आवरून घेतले. स्वयंपाक सगळा करून घेत होते आणि लेकरं लवकरच जाणार होते. देवाची सुद्धा पूजा चालू होती. आणि आज मार्तंडा सोबत नव्हता, कारण तो त्याच्या आईकडे राहण्यासाठी म्हणून गेला होता 1 दिवस. याची आरती वगैरे झाली. मग घरात आल्यानंतर मी पराठे करत होते. लेकरांना लवकर मला पाठवून द्यायचं होतं, कारण वातावरण खूप बिघडलं होतं. आभाळ वगैरे आलं होतं. पटकन जागेवर जाणं गरजेचं होतं. यामुळे मी सगळं लवकर लवकर आवरत होते. आणि सगळं खाणं पिणं झाल्यानंतर लेकरं निघाली, आम्हाला भेटले. लेकरं निघाले की थोडं अवघडच वाटते जाताना, पण काय करावं, शिक्षणासाठी जाणं गरजेचं आहे. हा त्यांचा लहानपणीचा मित्र आहे आणि त्याचाही नंबर इंजिनिअरिंगला लागला आहे. तो आज जाणार होता, तर त्याची भेट झाली. यानंतर तू कधी येतोस वगैरे हे बोलणं वगैरे झालं, कारण त्या दोघांची एकदाच भेट होत नव्हती, ह्यावेळेसच झाली. यानंतर मी संध्याकाळी मंदिरात आली, दिवा लावला. आणि ऋतूची रांगोळी पाहून मला तिची खूप आठवण आली, कारण ते दिवा लावताना सगळे लेकरं मंदिरात येतात आरतीसाठी म्हणून ती अगोदरच येऊन बसत होती. कोणी रांगोळी मोडू नये म्हणून. लहान लहान लेकरं आहेत, त्यांना कळत नाही, यासाठी अगोदरच यावं लागत होतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.